गुड मॉर्निंग स्टुडंट्स. कंटिन्यू विथ द केमिस्ट्री. केमिस्ट्रीमध्ये बेटा आज आपल्याला नवीन कन्सेप्ट शिकायचा आहे, तो म्हणजे आहे बेटा वॉर्निश. आधीच्या कन्सेप्टमध्ये आपण पेंट नावाचा कन्सेप्ट शिकलो होतो. आता कुठला कन्सेप्ट शिकतो बेटा? वॉर्निश. वॉर्निश पहिले तर आपण प्रॅक्टिकली बघू, मग नंतर थेऑरेटिकल कन्सेप्ट काय म्हणतात काय नाही ते बघू. वॉर्निश म्हणजे काय असतं बेटा? आता ना बेटा आपण लाकडाला पॉलिश देतो, आठवतंय? बघितलंय आपण कधी? लाकडाला जेव्हा आपण पॉलिश देतो ते कशाच असतं बेटा? ते पॉलिश जी काय असते, पॉलिश असा शब्द आला समजायचं की तिथे वॉर्निश आहे. पॉलिश असा शब्द आला की समजायचं काय येतं? वॉर्निश आहे. मग वॉर्निशचे आपण प्रॅक्टिकलीच काय गुणधर्म बघू शकतो. थोडंफार याला पेंट सोबत कम्पेअर करू, आणि मग आपण लक्षात घेऊ. ठीक आहे. वॉर्निश म्हणायला गेलं ना बेटा, तर हे असं ट्रान्सपरंट लिक्विड आहे. आपला पेंट ट्रान्सपरंट नव्हता बेटा, नॉन ट्रान्सपरंट होता. पेंट आपला कसा होता? नॉन ट्रान्सपरंट. ओपॅक असा शब्द होता बेटा, नॉन ट्रान्सपरंट. म्हणजे आपण पेंटची जेव्हा बादली घेतो तर खाली काय आहे? पेंट दिसतो आपल्याला वरतून, पण तो अख्खाच्या अख्खा खालचा आरपार दिसतं का बेटा आपल्याला? नाही. पण जेव्हा कधी आपण वॉर्निश किंवा पॉलिशिंग करतो, पॉलिशिंग केल्यावरती आपल्याला आरपार दिसून येतं बेटा. ठीक आहे. पेंट तुम्हाला एकदम चकाकीपणा देतो पेंट, पण त्याच्यापेक्षाही जास्त चकाकीपणा तुम्हाला कोण देतं बेटा? वॉर्निश देतं. ठीक आहे. वॉर्निश जो आहे तो जो आतमधला जो त्याचा ट्रान्सपरंट जो कलर आहे तो त्याचा जाऊ देत नाही. पण पेंट जो आहे तो काय करतो बेटा? नवीन चकाकलेला जो कुठलाही कलर असेल तो आपण पेंटच्या स्वरूपात देत असतो. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला मी आता दोघांमध्ये फरक तुमचा क्लिअर करून टाकला. कशातला बेटा? पेंट आणि वॉर्निश मधला. पेंट आणि वॉर्निश. वॉर्निश म्हटलं की पॉलिश असतं असं लक्षात ठेवा, जे की ट्रान्सपरंट फॉर्ममध्ये लिक्विड असतं. जे की ट्रान्सपरंट फॉर्ममध्ये काय असतं बेटा? लिक्विड असतं. आणि तो फक्त ग्लॉसी लुक देण्यासाठी, ग्लॉसी लुक देतो, शायनी लुक देतो कुठल्याही गोष्टीला. ठीक आहे. आता कधी पण पहा, आपण लाकडाला पॉलिश केल्याच्या नंतर तो काय असं चकाकतो बेटा. चकाकणे म्हणजेच काय? तो असा ग्लॉसी किंवा शायनी त्यांनी फिनिशिंग दिली, पण त्याची काय तो रंग बदलला का बेटा पेंटचा? नाही. पेंट जो कुठलाही आधी लाकडाला जो कुठलाही रंग असेल, सोबत चॉकलेटी रंग असेल तर चॉकलेटीच रंग राहतो, तो काही चेंज होत नाही. हा कन्सेप्ट कशातला झाला बेटा? वॉर्निशचा. पुन्हा एकदा सांगतोय, वॉर्निश म्हणजे म्हटलं की एक प्रकारची पॉलिशिंग असं लक्षात आणायचं. ठीक आहे. पॉलिशिंग लक्षात आणल्याच्या नंतर तो त्याचा आतमधला जो ऑलरेडी जो त्याचा नॅचरल कलर असतो तो त्याचा चेंज होत येत नाही. फक्त जो कलर आहे त्याला तो शायनी किंवा ग्लॉसी लुक देण्याचा प्रयत्न करतो. ठीक आहे. हे प्रोटेक्शन पण देतं, वांधा नाही आहे. जसा पेंट पण काम करायचा, यांनी कोरोजन पण होणार नाही, रस्टिंग पण होणार नाही. ठीक आहे. जे की पुन्हा पेंटने कामं केलं ते. पण दोघांमध्ये फरक पहा. हा पेंट काय करायचा बेटा? जो आधीचा कलर आहे तो टोटली बुजवून टाकायचा आणि नवीन कुठला तरी कलर त्याच्यावरती चढून जातो. पण वॉर्निशिंगमध्ये किंवा पॉलिशिंगमध्ये तसं नाही होत. वॉर्निशिंगमध्ये किंवा पॉलिशिंगमध्ये असं होत नाही. तो त्याचा आधीचा जो नॅचरल कलर आहे तो त्याला घालू देत नाही. ठीक आहे. त्याला फक्त तो चकाकतो, म्हणजे ग्लॉसी किंवा शायनी लुक त्याला देत असतो. ठीक आहे. बरं, आता आपण प्रॅक्टिकली थोडंसं वॉर्निशची डेफिनेशन्स वगैरे काय म्हणतात काय नाही ते प्रॅक्टिकली बघू. वॉर्निश ना बेटा एक होमोजिनियस सबस्टन्स आहे. होमोजिनियस म्हणजे काय? सेम टाईपचे एलिमेंट असतात. होमोजिनियस म्हणजे काय बेटा? सेम टाईपचे एलिमेंट्स म्हणा किंवा सबस्टन्स म्हणा, सेम टाईपचे सबस्टन्सेस यूज केलेले असतात. वॉर्निश मध्ये होमोजिनियस म्हणजे सेम टाईपचे एलिमेंट असतात. कोलॉइडल डिस्पर्शन असतं. कोलॉइडल डिस्पर्शन म्हणजे मिक्सचर असतं. मुद्दाम ते ब्रॅकेटमध्ये त्यांची मिनिंग्स लिहून ठेवलेत. पुन्हा एकदा, वॉर्निशमध्ये काय बोललो बेटा? पहिला शब्द होमोजिनियस असतो. वॉर्निश हा एक होमोजिनियस सबस्टन्स आहे ज्याच्यामध्ये कोलॉइडल डिस्पर्शन आहे. कोलॉइडल डिस्पर्शन म्हणजे काय? मिक्सचर आहे. कशाचं मिक्सचर आहे? वन ऑर मोर नॅचरल ऑर सिंथेटिक रेझिन. ठीक आहे. नॅचरल रेझिन किंवा सिंथेटिक रेझिनचं हे मिक्सचर आहे, एका किंवा एकापेक्षा जास्त. ठीक आहे. वन ऑर मोर नॅचरल ऑर सिंथेटिक रेझिन. ठीक आहे. रिझन्स म्हणजे काय असतात? रिझन्स म्हणजे बेटा ऑर्गॅनिक कंपाऊंड्स असतात. आजकाल आपलं चालू आहे ऑर्गॅनिक मेडिसिन्स. ठीक आहे. ऑर्गॅनिक व्हेजिटेबल्स. ऑर्गॅनिक म्हणजे काय? सेंद्रिय खतापासून किंवा सेंद्रिय, सगळं नॅचरल, काही केमिकल्स याच्यामध्ये मिक्स नसतात. जे नॅचरल असतं त्याला ऑर्गॅनिक असं नाव शब्द दिला जातो बेटा. ठीक आहे. पुन्हा एकदा 3 फंडे सांगितले. वॉर्निश म्हणजे काय बोललो? सगळ्यात पहिले तर होमोजिनियस आहे. सेकंड फंड्यामध्ये काय सांगितलं? कोलॉइडल डिस्पर्शन आहे म्हणजे मिक्सचर आहे. कोणाचं? वन ऑर मोर नॅचरल ऑर सिंथेटिक रेझिन. ठीक आहे. इन अ मिक्सचर ऑफ ऑइल ऑर थिनर बोथ.
ज्याच्यामध्ये ऑइल टाकलेलं असतं किंवा थिनर टाकलेलं असतं किंवा दोघं टाकलेलं असतात. ऑइल पण असतं आणि थिनर पण असतं. ज्याच्यामध्ये ऑइल टाकलेलं असतं किंवा थिनर टाकलेलं असतं किंवा ऑइल आणि थिनर दोघं टाकलेले असतात बेटा. ठीक आहे, ऑइल आणि थिनर दोघं टाकलेले असतात. याच्याच हिशोबाने याचे दोन टाईप्स पण होतात. ठीक आहे, ऑइल टाकलेलं असेल त्याला ऑइल वॉर्निश म्हणतात, थिनर असेल तर त्याला स्पिरिट वॉर्निश म्हणतात. म्हणजे याच्यामध्ये ऑइलमध्ये थिनर येतच, पण याच्यामध्ये एक स्पेशल येतं, त्याच्यामध्ये त्याला स्पिरिट जे थिनर असतं ते यूज केलं जातं. त्याच्यामध्ये स्पिरिट नावाचं थिनर यूज केलं जातं बेटा. ठीक आहे, ते पुढे बघणारच आहे. ऑइल और थिनर और बोथ असतं बेटा. ठीक आहे, बरं, हे झाली त्याची डेफिनेशन. पुन्हा एकदा डेफिनेशन मी एकदम शॉर्टकट पद्धत, रट्टा मारायची गरज नाही आपल्याला. एमसीक्यूच्या फॉर्ममध्ये रट्टा मारायची गरज नाहीये. फक्त जे महत्वाचे शब्द आहेत ते लक्षात ठेवा. वॉर्निश म्हणजे काय? होमोजिनियस आहे, कोलॉइडल डिस्पर्शन आहे. होमोजिनियस म्हणजे काय? सेम सबस्टन्स पासून बनलेलं आहे. कोलॉइडल डिस्पर्शन म्हणजे काय? मिक्सचर आहे. कोणाचं मिक्सचर आहे? वन ऑर मोर नॅचरल और सिंथेटिक रिझाईन्स. रिझाईन्स म्हणजे काय असतात? मिक्सचर ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड्स. ऑर्गॅनिक कंपाऊंड्स म्हणजे काय? सगळ्याच्या सगळे सेंद्रिय म्हणजे नॅचरल पासून बनलेले असतात. पुढे काय? ऑफ ऑइल और थिनर. म्हणजे मिक्सचर ऑफ कोणाचं बेटा कशावर टाकलेलं असतं? इन अ प्रेझेन्स ऑफ ऑइल और थिनर और बोथ. इन अ प्रेझेन्स ऑफ ऑइल और थिनर और बोथ. ठीक आहे, कळालंय? हे झालं माझं वॉर्निशची डेफिनेशन. वॉर्निशचे काही ना बेटा महत्वाचे गुणधर्म आहेत. वॉर्निशचे काही महत्वाचे गुणधर्म आहेत ते इकडे सांगितले. तो काय करेल बेटा? प्रोटेक्शन देईल. ठीक आहे, त्याच्यानंतर डेकोरेटिव्हपणा देऊन देईल. जे कुठल्याही सबस्टन्सला तुम्ही वॉर्निश अप्लाय कराल त्याला तो प्रोटेक्शन देऊन टाकेल. त्याच्यानंतर त्याला डेकोरेटिव्ह पण आणून देईल. त्याच्यानंतर याच्यामध्ये अजून एक महत्वाचा गुणधर्म काय होईल बेटा? हा जो वॉर्निश आहे ना तो पटकन ड्रायअप होतो बाय द प्रोसेस ऑफ इव्हॅपोरेशन, त्याच्यानंतर ऑक्सिडेशन आणि कंडेन्सेशन. बाय द प्रोसेस ऑफ कुठले कुठले बेटा? इव्हॅपोरेट होऊन जातं, ऑक्सिडेशन होतं किंवा इव्हॅपोरेशन होतं आणि लिव्स बिहाइंड. आणि मागे काय सोडतं? हार्ड, ग्लॉसी, शायनी, ट्रान्सपरंट. महत्वाचा शब्द ट्रान्सपरंट असतो बेटा तो. ट्रान्सपरंट. ओपॅक नाहीये. ओपॅक शब्द कशात येतो? पेंटमध्ये. ओपॅक शब्द कशात येतो? पेंट. ओपॅक म्हणजे काय? नॉन ट्रान्सपरंट. ओपॅक म्हणजे काय? नॉन ट्रान्सपरंट. ठीक आहे, ग्लॉसी, लस्टरस अँड ड्युरेबल फिल्म. ड्युरेबल म्हणजे काय? लॉंग लास्टिंगसाठी ही फिल्म तशीच्या तशी राहत असते. लॉंग लास्टिंगसाठी ही फिल्म तशीच्या तशी राहत असते बेटा. ठीक आहे, पुन्हा एकदा वॉर्निशचं काम काय? तो प्रोटेक्टिव्हपणा देतो, डेकोरेटिव्हपणा देतो. त्याच्यानंतर याच्यामध्ये विशिष्ट 3 प्रोसेस होतात: इव्हॅपोरेशन, ऑक्सिडेशन आणि कंडेन्सेशन. ठीक आहे, सॉरी, इव्हॅपोरेशन, ऑक्सिडेशन अँड पॉलिमरायझेशन. सॉरी, कंडेन्सेशन नाही, पॉलिमरायझेशन. इव्हॅपोरेशन, ऑक्सिडेशन आणि पॉलिमरायझेशन. इव्हॅपोरेशन, ऑक्सिडेशन आणि पॉलिमरायझेशन. आणि मग मागे काय सोडतो तो? ग्लॉसी, लस्टरस, शायनी, ठीक आहे, ट्रान्सपरंट आणि ड्युरेबल फिल्म सोडतो. फिल्म म्हणजे एक असं लेअर फॉर्म होतो बेटा त्याचा. फिल्म म्हणजे काय शब्द इथे? लेअर. फिल्म म्हणजे काही ते काय पिक्चर वगैरे नाहीये. इथे फिल्मचं मिनिंग काय बेटा? लेअर आहे. इथे फिल्मचं मिनिंग काय आहे? लेअर. एक लेअर फॉर्म होतो. ठीक आहे, ओके. याचे 2 टाईप्स होतात, ऑइल वॉर्निश आणि स्पिरिट वॉर्निश. याचे 2 टाईप्स कुठले कुठले आहेत बेटा? ऑइल वॉर्निश आणि स्पिरिट वॉर्निश. आता आपण दोघं डिटेलमध्ये बघणार आहे. आता हे दोघांना मी एकदमच घेणार आहे. तुम्हाला टेक्स्टबुकमध्ये दोघं वेगवेगळे दिलेले असतील. आपण दोघं एकदम घेऊ, त्याला कंपॅरिझनच्या फॉर्ममध्ये बघून तो कॉन्सेप्ट संपवू बेटा आपण. ठीक आहे, कंपॅरिझनमध्ये बघितलं की इझिली कळून देईल तुम्हाला ऑइल वॉर्निशमध्ये काय घडतं, स्पिरिट वॉर्निशमध्ये काय घडतं. ओके बच्चा, ओके ओके. आता बेटा आपल्याला ना दोघांमध्ये कंपॅरिझन बघायचं आहे. कोण कोण बेटा? ऑइल वॉर्निश आणि स्पिरिट वॉर्निश. ऑइल वॉर्निशची डेफिनेशन बघायला गेलं तर मॅक्सिमम तुमची डेफिनेशन वॉर्निश सारखीच आहे. फक्त याच्यामध्ये एक टिपिकल शब्द आहे, तो म्हणजे याच्यामध्ये ड्रॉइंग ऑइल यूज होतं. कुठलं बेटा? ड्रायिंग ऑइल याच्यामध्ये यूज होतं आणि ड्रायर्स ॲड केले जातात. महत्त्वाचं, याच्यामध्ये ड्रायिंग ऑइल यूज केलं जातं आणि ड्रायर्स ॲड केले जातात. पुन्हा ऑइल वॉर्निश काय सांगते टोटल बोलायला गेलं तर? ऑइल वॉर्निश पुन्हा एक होमोजिनियस मिक्सचर आहे. ठीक आहे, होमोजिनियस म्हणजे सेम एलिमेंट्सचं मिक्सचर आहे, ज्याच्यामध्ये एक किंवा एकापेक्षा जास्त नॅचरल और सिंथेटिक रेझिन्स प्रेझेंट असतात. ज्याच्यामध्ये एक किंवा एकापेक्षा जास्त नॅचरल और सिंथेटिक रेझिन प्रेझेंट असतात. इन द प्रेझेन्स ऑफ काय? ड्रॉइंग ऑइल. इन द प्रेझेन्स ऑफ ड्रायिंग ऑइल अँड ड्रायर्स. आता ड्रायर्स म्हणजे आठवते तुम्हाला? कॅटलिस्ट. आठवते? ड्रायर्स म्हणजे काय असतं बेटा? कॅटलिस्ट. कॅटलिस्ट असे असतात ज्यांनी आपले केमिकल रिएक्शनचा रेट काय होतो? वाढत असतो. कॅटलिस्ट असे असतात ज्याने तुमची केमिकल रिएक्शनचा रेट वाढत असतो बेटा. इथे मला महत्त्वाचं, ऑइल वॉर्निशमध्ये 2 गोष्टी एकदम फिट डोक्यात ठेवायच्या. याच्यामध्ये ड्रॉइंग ऑइल यूज होतं आणि ड्रायर्स ॲड केले जातात. 2 अतिशय महत्त्वाचे फंडे. ड्रायिंग ऑइल वॉर्निशमध्ये ड्रायिंग ऑइल मिक्स केलं जातं
आणि अजून एक याच्यामध्ये काय होतं बेटा तुमचं ड्रायर्स ॲड केले जातात. अजून एकदा ऑइल वॉर्निशमध्ये ड्राईंग ऑइल मिक्स केलं जातं आणि अजून एक तुमचं इकडे ड्रायर्स ॲड केले जातात. अजून एकदा ठीक आहे, ऑइल वॉर्निशमध्ये ड्राईंग ऑइल मिक्स केलं जातं आणि ड्रायर्स ॲड केले जातात. ठीक आहे, इकडच्या साईडला बघायला गेलं स्पिरिट वॉर्निश, तर स्पिरिट वॉर्निशमध्ये ना बेटा रेझिन्स जे आहेत ते आधी डिझॉल्व्ह केले जातात. रेझिन्स जे आहेत ते आधी डिझॉल्व्ह केले जातात. ठीक आहे, आणि मग त्याच्यामध्ये वोलाटाईल सॉल्वंट म्हणजे असं सॉल्वंट जे की पटकन इव्हॅपोरेट होतं. आता ते वोलाटाईल या शब्दाचं मिनिंग काय बेटा, असं सोल्युशन जे की पटकन इव्हॅपोरेट होतं. मग असं सोल्युशन कुठलं असतं, मिथिलेटेड स्पिरिट त्याच्यामध्ये टाकलं जातं. काय टाकलं जातं बेटा, मिथिलेटेड स्पिरिट त्याच्यामध्ये टाकलं जातं. फाईन. मग स्पिरिट वॉर्निशमध्ये काय लक्षात ठेवायचं, स्पिरिट वॉर्निशमध्ये काय लक्षात ठेवायचं की बाबा रे स्पिरिट वॉर्निशमध्ये सगळ्यात पहिले रेझिन्स डिझॉल्व्ह केले जातात. स्पिरिट वॉर्निशमध्ये सगळ्यात पहिले रेझिन्स डिझॉल्व्ह केले जातात. मग त्याच्यामध्ये वोलाटाईल सॉल्वंट जे काही असतं मिथिलेटेड स्पिरिट हे टाकलं जातं. ठीक आहे, याच्यामध्ये ड्राईंग ऑइल टाकलं जातं, याच्यामध्ये मेथिलेटेड स्पिरिट जे की वोलाटाईल सॉल्वंट आहे ते टाकलं जातं. याच्यामध्ये रेझिन्स डायरेक्ट घेतले जातात, याच्यामध्ये रेझिन्स डिझॉल्व्ह केले जातात आधी सोल्युशनमध्ये. याच्यामध्ये रेझिन्स आधी डिझॉल्व्ह केले जातात. दोघांमध्ये महत्त्वाचा फरक कळाला. याच्यामध्ये रेझिन्स डायरेक्टली घेतले जातात आणि ड्राईंग ऑइल टाकलं जातं. याच्यामध्ये रेझिन्स डिझॉल्व्ह केले जातात आणि वोलाटाईल सॉल्वंट म्हणजेच मेथिलेटेड स्पिरिट पण टाकलं जातं. अजून एक याच्यामध्ये ड्रायर्स पण ॲड केले जातात. याच्यामध्ये ड्रायर्स ॲड होत नाही, याच्यामध्ये ड्रायर्स ॲड होत नाही. मग याच्यामध्ये ना बेटा 3 गोष्टी बघू आपण घेऊ. पहिले तर रेझिन्स डायरेक्टली टाकायचे, ड्राईंग ऑइल टाकायचं आणि ड्रायर्स पण ॲड करायचे. 3 महत्त्वाच्या गोष्टी याच्यात ऑइल वॉर्निशमध्ये. स्पिरिट वॉर्निशमध्ये 2च महत्त्वाच्या गोष्टी, रेझिन्स घ्यायचे पण डिझॉल्व्ड रेझिन्स टाकायचे. म्हणजे काय, डिझॉल्व्ड रेझिन्स टाकायचे आणि ते कशात टाकायचे बेटा, मेथिलेटेड स्पिरिटमध्ये टाकायचे जे की वोलाटाईल सॉल्वंट आहे. ते मेथिलेटेड स्पिरिटमध्ये टाकायचे जे की वोलाटाईल सॉल्वंट आहे. ठीक आहे, पहिला पॉईंट झाला. सेकंड, याच्यामध्ये ड्राईंग ऑइल यूज केलं जातं, याच्यामध्ये स्पिरिट वॉर्निश यूज केलं जातं. वोलाटाईल सॉल्वंट म्हणजे मेथिलेटेड स्पिरिट म्हणजेच काय बेटा, स्पिरिट वॉर्निश यूज केलं जातं. थर्ड मुद्दा, याच्यामध्ये बेटा इव्हॅपोरेशन ऑइल असल्यामुळे, याच्यामध्ये ऑइल आहे बेटा, ऑइल वॉर्निशमध्ये ऑइल आहे म्हणून इव्हॅपोरेशन स्लोली होतं अँड बाय द प्रोसेस ऑफ ऑक्सिडेशन अँड पॉलिमरायझेशन. बाय द प्रोसेस ऑफ काय बेटा, ऑक्सिडेशन अँड पॉलिमरायझेशन. याच्यामध्ये इव्हॅपोरेशन पटकन होतं. कशामध्ये बेटा, स्पिरिट. स्पिरिट वोलाटाईल सॉल्वंट आहे. ठीक आहे, वोलाटाईल म्हणजे काय, पटकन इव्हॅपोरेट होईल. पटकन इव्हॅपोरेशन कशामध्ये होतं मग, ड्राईज अप क्विकली, पटकन वाळून जातं. कोण बेटा, तुमचा स्पिरिट वॉर्निश पटकन वाळून जातं. पण त्याच्यावरती जो फिल्म असते किंवा त्याच्यावरती जो लेअर असतो तो थोडासा ब्रिटल असतो. त्याच्यावरती जो लेअर असतो तो काय असतो, ब्रिटल. ब्रिटल असल्यामुळे तो कदाचित त्याच्यामध्ये क्रॅक्स पडू शकतात आणि तो पील ऑफ होऊ शकतो. पील ऑफ म्हणजेच काय, बाहेर पडू शकतो. क्रॅक पडतात आणि ते पटापट तुटत बाहेर पडून जातात बेटा. पापुद्रे म्हणतो ना आपण, कधी कधी लाकडावरती पाहतो म्हणजे अशा पापुद्र्याच्या फॉर्ममध्ये ते लाकूड असं बाहेर पडत जातं ऑइल केल्याच्या नंतर, वॉर्निश केल्याच्या नंतर. ठीक आहे, तर मग काय, तो ब्रिटल असतो. ते काय असतं बेटा, ब्रिटल. ब्रिटल म्हणजे काय, अशी काच, काच खाली पडली की त्या तुटते, मग काच काय बेटा तुमची ब्रिटल. तसंच ब्रिटल हे तुमचं इथे वॉर्निश अप्लाय केल्याच्या नंतर तुमचं जो लाकूड असतं ते बऱ्यापैकी तुमचं ब्रिटल होतं बेटा. ठीक आहे, थोडंसं फक्त लेअर त्याची, अख्खं लाकूड नाही, फक्त लेअर म्हणतोय. लेअर म्हणजेच फिल्म. त्याची जी फिल्म आहे ती फक्त काय होते बेटा, ब्रिटल होते आणि ती ब्रिटल झाल्याच्या नंतर तिकडून ती अशी बाहेर पडू शकते. ब्रिटल असल्यामुळे तिथून ती बाहेर पडू शकते बेटा. कळालं? ओके. पुढचा मुद्दा फिल्म बद्दलचाच आहे. याच्यामधली जी फिल्म असते ती हार्ड आहे, ड्युरेबल आहे आणि क्वाईट लस्टर असेल. ठीक आहे, हार्ड, ड्युरेबल आणि क्वाईट. इकडची ब्रिटल आहे त्याच्यामुळे पटकन तुटून निघू शकते. आता सांगितलं ग्लॉसी, शायनी ते तर खूप चांगलं, पण काय बेटा, ग्लॉसी म्हणजे काय, शायनी. ठीक आहे, बट समवॉट ब्रिटल. ठीक आहे, याचे एक्झाम्पल्स, हा कुठे यूज होतो बेटा, एक्सटिरियर ॲज वेल एज इंटेरियर. हा कुठे यूज होतो, स्पीड वॉर्निश, बेसिकली तुमचं लाकूड पॉलिश करायला, पॉलिशिंग ऑफ वूड फर्निचर. कुठे यूज होतं बेटा, बेसिकली पॉलिशिंग ऑफ वूड फर्निचर. ठीक आहे, ओके. पुन्हा एकदा घेतो दोघांचं कंपॅरिझन. ऑइल वॉर्निशमध्ये 3 महत्त्वाच्या गोष्टी, रेझिन्स डायरेक्टली घ्यायचे, ते कशात टाकायचे बेटा, ड्रॉइंग ऑइलमध्ये टाकायचे आणि काय ड्रायर्स मिक्स करायचे. स्पिरिट वॉर्निशमध्ये काय सांगितलं की डिझॉल्व्ड रेझिन्स घ्यायचे असतात आणि ते मेथिलेटेड स्पिरिट म्हणजेच वोलाटाईल सॉलिडमध्ये टाकायचे असतात. पुढचं, याच्यामध्ये ड्रॉइंग ऑइल यूज होतं, याच्यामध्ये स्पिरिट वॉर्निश यूज होतं. याच्यामध्ये हा पटकन वाळत नाही बेटा, हा पटकन नाही वाळत का, त्याच्यामध्ये ऑइल आहे, इव्हॅपोरेशन स्लोली होतं आणि याच्यामध्ये ऑक्सिडेशन पॉलिमरायझेशनच्या रिॲक्शन्स घडतात.
याच्यामध्ये हा पटकन गायब होतो, पण त्याच्यावरची फिल्म जी असते ती काय होते बेटा, ब्रिटल असते. तेच खालच्या साईडला तोच पॉईंट आहे, फिल्म याच्यावरची ग्लॉसी आहे बट समवॉट बिटर. इकडच्या साईडला हार्ड, ड्युरेबल आणि क्वाईट लस्टरस. ही कुठे होतात, कुठे यूज करतात बेटा, एक्सटिरियर ॲज वेल एज इंटिरियर वॉल्स. आणि इकडे कुठे यूज होतं बेटा, पॉलिशिंग फॉर वुडन फर्निचर. पॉलिशिंग फॉर वुडन फर्निचर बेटा. ओके, आपण आता कन्सेप्ट कुठला बघितला, ऑइल वॉर्निश, स्पिरिट वॉर्निश. ऑइल वॉर्निश आणि स्पिरिट वॉर्निश. आता ना बेटा आपण काय बघणार आहे, पेंट आणि वॉर्निश मधला कंपॅरिझन बघून घेऊ. कशातलं कंपॅरिझन, पेंट आणि वॉर्निश मधलं कंपॅरिझन आपण लगेच बघून घेऊ. ओके ओके, आता आपल्याला बेटा कंपॅरिझन बघायचं आहे. इथे तुम्हाला आता बाजूला कंपॅरिझन दिसतंय बेटा, कोणाकोणामधलं, पेंट आणि वॉर्निश मधलं. पेंटचं सगळ्यात पहिले डेफिनेशन आहे, वॉर्निशची पण डेफिनेशन आहे. पेंटच्या डेफिनेशन मध्ये महत्वाचे शब्द कुठले बेटा, हे एक प्रकारचं मिक्सचर असतं. कोणाचं बेटा, पिगमेंट्स इन वन ऑर मोर व्हेकल्स. ठीक आहे, पिगमेंट्सचं मिक्सचर असतं किंवा वन ऑर मोर पिगमेंट्स इन अ व्हेकल. हे एक प्रकारचं मिक्सचर असतं, एक किंवा एकापेक्षा जास्त पिगमेंट्सचं व्हेकलमध्ये. व्हेकल म्हणजे माहिती तुम्हाला, जे की पास करतं बेटा पिगमेंट्सला इकडून तिकडे. ठीक आहे, पुन्हा एकदा महत्वाचे शब्द कुठले कुठले बेटा, पिगमेंट्स एक किंवा एकापेक्षा जास्त पिगमेंट असतात आणि व्हेकलमध्ये प्रेझेंट असतात किंवा व्हेकलच्या स्वरूपात ते इकडून तिकडे ट्रॅव्हल केले जातात. इकडच्या साईडला महत्वाचं काय बेटा, याच्यामध्ये पुन्हा होमोजिनियस आहे, कोलोइडल डिस्पर्शन आहे ऑफ कोणाचं बेटा, नॅचरल और सिंथेटिक रेझिन्स असतात. ठीक आहे, कोणामध्ये असतात, ऑइल किंवा थिनरमध्ये किंवा दोघांमध्ये. म्हणजे तिकडे महत्वाचे शब्द पिगमेंट्स आणि व्हेकल्स आहे, तसं इकडे महत्वाचा शब्द रेझिन्स आणि इकडे ऑइल आणि किंवा थिनरमध्ये किंवा दोघांमध्ये असतात. ठीक आहे, तिकडे महत्वाचे शब्द कुठले आहेत बेटा, पिगमेंट्स, वन ऑर मोर पिगमेंट्स इन अ व्हेकल. इकडे महत्वाचे शब्द कुठले आहेत बेटा तुम्हाला, रेझिन्स हा शब्द महत्वाचा आहे. रेझिन्स असतात ते की कशात असतात, ऑइल किंवा थिनरमध्ये किंवा दोघांमध्ये प्रेझेंट असतात. ठीक आहे, बरं. पुढचा सेकंड पॉईंट जो आहे तो त्यांनी सांगितलाय, पहा याच्यामध्ये पेंटच्या खाली पिगमेंट्स आर प्रेझेंट आणि इकडच्यामध्ये पिगमेंट्स आर ऍबसेंट. दिसतं बेटा, पेंट्स कंटेन्स पिगमेंट, पेंट्स कंटेन्स पिगमेंट, पिगमेंट्स पेंटमध्ये पिगमेंट्स असतात, वॉर्निशमध्ये पिगमेंट्स नसतात. आता तसाच त्याच्याच स्वरूपातला, जसं इकडच्या साईडला मला म्हणता येईल, वॉर्निशमध्ये रेझिन्स प्रेझेंट असतात पण पेंट्समध्ये रेझिन्स ऍबसेंट असतात. जो की 5वा पॉईंट आहे बेटा, पहा तो की 5वा पॉईंट आहे. म्हणजे फर्स्ट बघितला, सेकंड बघितला, डायरेक्ट 5व्या पॉईंट लोडी मारली, तो पॉईंट दिसतो बेटा. तो पॉईंट पहा काय म्हणतो बेटा, रेझिन्स याच्यात यूज केले जातात वॉर्निशमध्ये, पण तिकडे रेझिन्स ऍबसेंट असतात बेटा. मी शॉर्टमध्ये सांगतोय, डिटेलमध्ये तो पॉईंट लिहिलेला आहे. मी जे जे महत्वाचं आहे तेच तुम्हाला इथे सांगतोय बेटा. पुन्हा एकदा 3 पॉईंट्स बघितले, फर्स्ट, सेकंड आणि फिफ्थ नंबरचा पॉईंट बघितला मी, फर्स्ट, सेकंड आणि फिफ्थ. पहिला पॉईंटची डेफिनेशन आहे, डेफिनेशनमध्ये पिगमेंट्स हा शब्द महत्वाचा आहे, व्हेकल हा शब्द महत्वाचा आहे. इकडच्या साईडला रेझिन्स हा शब्द महत्वाचा आहे, थिनर किंवा ऑइलमध्ये प्रेझेंट असतात हे महत्वाचं आहे किंवा दोघांमध्ये असतात. पुढचं, पेंटमध्ये पिगमेंट प्रेझेंट असतात, वॉर्निशमध्ये पिगमेंट ऍबसेंट असतात. इकडे बघायला गेलं तर वॉर्निशमध्ये रेझिन्स प्रेझेंट असतात, पेंटमध्ये रेझिन्स ऍबसेंट असतात. पेंटमध्ये काय असतात बेटा, रेझिन्स ऍबसेंट असतात. आता मी जरा थर्ड पॉईंटकडे जातो. थर्ड पॉईंट काय सांगतो बेटा, पेंट इज अ नॉन ट्रान्सपरंट फिल्म. म्हणजे पेंटमध्ये काय असतात बेटा, नॉन ट्रान्सपरंट फिल्म असते. म्हणजे दिसतं का बेटा आपल्याला खालचं, पुढचा लेअर काय काही नाही, तेच इकडच्या साईडला ही जी असते ती ट्रान्सपरंट फिल्म असते. वूडवरती आपण अप्लाय केलं की खालचा वूडचा कलर आपल्याला दिसतो, फक्त तो शाईन करतो बेटा, राईट, फक्त तो शाईन येतो म्हणजे ट्रान्सपरंट आहे. तेच तिकडच्या साईडला पेंट माझा नॉन ट्रान्सपरंट आहे. पुढचं बोलायला गेलं तर पेंट अख्ख्याच्या अख्ख्या सर्फेसला हाईड करून टाकतं बेटा, अख्ख्या सर्फेसला तो हाईड करून टाकतो. वॉर्निश अख्ख्या सर्फेसला हाईड नाही करत, ट्रान्सपरंट आहे ना, मग तो हाईड करेल का बेटा, नाही. ठीक आहे, हे माझे 4 पॉईंट आणि आत्ताच आधी मी 5वा पॉईंट एक्सप्लेन केलेला होता. पुन्हा एकदा सगळे पॉईंट्स घेतोय. याच्यामध्ये डेफिनेशनमध्ये पिगमेंट्स शब्द महत्वाचा, व्हेकल शब्द महत्वाचा पेंटच्या याच्यात. वॉर्निशमध्ये महत्वाचे शब्द कुठले कुठले बेटा, रेझिन्स किंवा थिनर आणि ऑइल शब्द महत्वाचा. पुढे सांगायला गेलं तर याच्यामध्ये पिगमेंट्स प्रेझेंट असतात, त्याच्यामध्ये पिगमेंट्स ऍबसेंट असतात. 5वा पॉईंट बघा, 5वा पॉईंट काय सांगतो, याच्यामध्ये रेझिन्स, वॉर्निशमध्ये रेझिन्स प्रेझेंट असतात, पेंटमध्ये रेझिन्स ऍबसेंट असतात. ठीक आहे, पुढचा पॉईंट सांगायला गेलं तर पेंटमध्ये काय होतं बेटा, नॉन ट्रान्सपरंट फिल्म असते, वॉर्निशमध्ये ट्रान्सपरंट फिल्म असते. पेंट खालच्या सर्फेसला हाईड करून टाकतो, वॉर्निश खालच्या सर्फेसला हाईड करत नाही. वॉर्निश खालच्या सर्फेसला हाईड करत नाही बेटा, तो ट्रान्सपरंट आहे. ठीक आहे, हे एवढे पॉईंट झाले. शेवटचा पॉईंट, पेंट जो आहे तो लाईट आणि हीटला रिफ्लेक्ट व्यवस्थित करू शकतो. पेंट जो आहे तो लाईट आणि हीटला रिफ्लेक्ट करू शकतो. वॉर्निश लाईटला आणि हीटला रिफ्लेक्ट करू शकत नाही बेटा. ठीक आहे, वॉर्निश जो आहे तो लाईटला आणि हीटला रिफ्लेक्ट करू शकत नाही. अजून एकदा घेतोय, पेंट आणि वॉर्निशमध्ये. पेंटची सगळ्यात पहिली डेफिनेशन आहे, वॉर्निशची डेफिनेशन आहे.
पेंटच्या डेफिनेशनमध्ये पिगमेंट आणि व्हेकल असा शब्द महत्वाचा. वॉर्निशमध्ये रेझिन्स आणि थिनर ऑइल, थिनर अँड ऑइल ऑर बोथ. ठीक आहे. पुढचं पेंटमध्ये बघायला गेलं पिगमेंट्स प्रेझेंट असतात, इकडे पिगमेंट्स ॲबसेंट असतात. खाली इकडच्या साईडला रेझिन्स बद्दल बोलायला पेंटमध्ये रेझिन्स ॲबसेंट असतात, वॉर्निशमध्ये रेझिन्स प्रेझेंट असतात. ठीक आहे. पुढचा पॉईंट सांगायला गेलं तर पेंट काय असतं बेटा, नॉन ट्रान्सपरंट आहे, वॉर्निश तुमचा ट्रान्सपरंट आहे. पेंट नॉन ट्रान्सपरंट असल्यामुळे तो खालच्या सरफेसला हाईड करून टाकतो. नॉन ट्रान्सपरंट आहे ना, तो खालच्या सरफेसला हाईड करून टाकतो, इकडे तो खालच्या सरफेसला हाईड नाही करू शकत. त्याच्यानंतर शेवटचा मुद्दा, पाचवा पॉईंट 6वा पॉईंट बेटा आता. ठीक आहे. 5वा पॉईंट माझा ऑलरेडी एक्सप्लेन झालेला आहे. 6वा पॉईंट काय म्हणतो, पेंट जो आहे तो हीटला आणि लाईटला रिफ्लेक्ट करू शकतो, वॉर्निश जो आहे तो हीटला आणि लाईटला रिफ्लेक्ट करू शकत नाही बेटा. कळाले. हा खूप महत्वाचा फंडा झाला. माझा पेंट कन्सेप्ट संपलाय, वॉर्निश कन्सेप्ट संपलाय. 2 महत्वाचे कन्सेप्ट संपलेत, पेंट आणि वॉर्निश. उद्यापासून माझा इन्सुलेटर नावाचा कन्सेप्ट चालू होईल बेटा. उद्यापासून कुठला कन्सेप्ट चालू होईल, इन्सुलेटर. ओके बच्चानो, दॅट्स ऑल. बाकीचं उद्या. थँक्यू. गुड डे.